पहिलीच महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। खोक्या भोसले उर्फ सतीश याला आता महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे। त्याचा महाराष्ट्रात येण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। बीड पोलीस त्याला महाराष्ट्रात घेऊन येणार आहेत। खोक्याचा ट्रान्झिट रिमांड आता पोलिसांना मिळालेला आहे यूपी पोलिसांकडून आणि आता त्यामुळे सतीश भोसले उर्फ खोक्याला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। आपण पाहतोय ही महत्त्वाची घडामोड। खोक्या भोसलेचा ट्रान्झिट रिमांड आता बीड पोलिसांना मिळालेला आहे आणि त्यामुळे आता खोक्या भोसलेला म्हणजे सतीशला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय। आपण आता पाहूयात नेमकी कशी झाली या खोक्याला अटक ग्राफिक्सच्या माध्यमातून। बीडच्या शिरूर कासारमधील ढाकणे कुटुंबाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाला होता आणि गुन्हा दाखल होताच सतीश भोसले गायब झाला। तसंच सतीश भोसलेला शोधण्यासाठी बीड पोलिसांनी राज्यात पथकं सुद्धा तैनात केली होती। सतीश भोसलेचं शेवटचं लोकेशन हे तपासानुसार प्रयागराज उत्तर प्रदेश इथं मिळालं होतं आणि त्याचाच पाठलाग करत पोलीस प्रयागराजमध्ये पोहोचले आणि भोसले हा तिथेच असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांनी दिली। उत्तर प्रदेश पोलिसांशी संवाद साधत संयुक्त कारवाई बीड पोलिसांनी केली। बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पथक तैनात केलं आणि सापळा रचून सतीशला ताब्यात घेतलं। तर पाहूयात इतका चर्चेत असलेला हा सतीश भोसले इतका महत्त्वाचा का आहे आणि तो कोण आहे। सतीश भोसले हा बीडच्या शिरूर कासारचा रहिवासी आहे। तर मागील 5 वर्षांपासून सतीश हा राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय आहे। भाजपच्या महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त आघाडीचं पद सतीश भोसलेकडे आणि सतीश भोसलेवर आतापर्यंत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। अलीकडच्या काळात त्यांची भाजपचे नेते सुरेश धस यांच्याशी जवळीक वाढली होती आणि त्यामुळे तो अधिकच चर्चेत आला। त्याचा दबदबा निर्माण झाला, धसांचा कार्यकर्ता अशी त्याची ओळख निर्माण झाली।